लक्षवेधी क्रमांक 5 द्वारे आज महाराष्ट्रामध्ये खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरित केली गेली त्याचा लॅबोरेटरी टेस्टिंग रिपोर्ट हा देखील ही औषधं बनावट होती। एक औषध देखील त्याच्यामध्ये कुठचाही मेडिकली औषधाचा नव्हता, पावडर होती असं लॅबोरेटरीने सांगितल्यावर देखील ही औषधं खरेदी केली गेली। हा मोठा भ्रष्टाचार आहे। ही कंपनी उत्तराखंडची होती, कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली। याच्यामध्ये दोषी कोण मंत्री आहेत, कोण अधिकारी आहेत आणि आमचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणारे त्यावेळेचे आरोग्यमंत्री, त्यावेळेचे अधिकारी हे जे कोण दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे। परंतु विधानसभेमध्ये मंत्री महोदयांनी उत्तर व्यवस्थित दिलं नाही आणि केवळ अशा पद्धतीने खोटी उत्तराखंडची जी कंपनी आहे यांची चौकशी केली तर ड्रायव्हर चपरासी यांच्या नावावर या कंपन्या रजिस्टर असतात, ह्याचे नमुने देखील आपल्याकडे आहेत आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करतंय। महाराष्ट्राच्या आरोग्याशी, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतंय आणि खोटी औषधं विकणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालतंय असं आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेला आहे। आज विधानसभा में लक्ष्यवेधी क्रमांक 5 के द्वारा जो दवाइयाँ महाराष्ट्र में वितरित हुई थी वो डुप्लीकेट है, जो कंपनियां थी वो भी डुप्लीकेट है, जिसकी जांच होने के बाद इस लैबोरेटरी टेस्टिंग में जो रिपोर्ट आया उसमें केवल पाउडर थी, दवाई नहीं थी। और ऐसे जो डुप्लीकेट दवाइयाँ थाने में, नागपुर में जहाँ जहाँ सप्लाई किए गए, ये प्रस्ताव जिसने लाया वो मंत्री, शासन के अधिकारी, इन्हें सारे लोगों को तत्काल आप निलंबित कीजिए ऐसे हमने मांग की, लेकिन सरकार सुनने को तैयार नहीं है। सरकार ऐसे कंपनियां, अधिकारी इन सारे लोगों को प्रोटेक्ट कर रहे हैं, इसीलिए हमने मांग की कि उसको निलंबित करो, मंत्री जो कोई है उसके ऊपर कार्रवाई करो, लेकिन सरकार ये सुनता नहीं है। मंत्री महोदय ने इसके बारे में जवाब नहीं दिया, इसीलिए हमने सभात्याग किया है। आदित्य जी, आज अबू आसिम आजमी को सस्पेंड किया गया है। दो बातें इसमें, एक तो सस्पेंड किया गया और दूसरा अखिलेश जी ने ट्वीट किया है, उन्होंने अबू आसिम आजमी को सपोर्ट किया। उन्होंने कहा कि जो सत्य की आवाज को निलंबन से दबाने की कोशिश की जाए। आज एकंदर आपण सभागृहातलं सगळं काही जे काही चाललं होतं पाहिलं असेल तर अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती, काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा ती काल नाही ऐकली, पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही, पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने ते केलं। आमची तर मागणी कालच करण्याची होती, पण त्याही पुढेकडे जाऊन आम्ही जो स्थगन प्रस्ताव मांडणार होतो, मग त्याच्यात कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, कोश्यारी असतील, त्यांनी तर थेट छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलाय, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केलाय। मग भाजप ही कारवाई त्यांच्यावर का करत नाही? आज देखील त्यांनी गोंधळ एवढ्यासाठीच घातला कारण त्यांना पाठराखण करायची होती त्यांची, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला। भाजपला पाठराखण करायची होती, संरक्षण द्यायचं होतं त्यांना, ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवराय असतील आणि महाराष्ट्राच्या सदनाचा अपमान केला, त्यांची पाठराखण करायचं होतं, त्यांना संरक्षण द्यायचं होतं। म्हणून भाजपने आज गोंधळ घातला आणि त्यांची जी बी टीम होती अबू आझमी त्यांना कालच ॲक्टिव्हेट केलं आणि सांगितलं की तुम्ही आता औरंगजेबाची प्रशंसा करा। असो हे सगळं होत असताना देखील आपण पाहिलं असेल आज आता आम्ही जो वॉकआउट केलेला आहे या अधिवेशनात, आम्ही ज्या मंत्र्यांनी अभ्यास केला असेल, उत्तरं नीट दिली सदनाला, त्यांचं कौतुक जाहीरपणे केलेलं आहे। पण दोन असे मंत्री आज तर आत्ताचे जे मंत्री आम्ही वॉकआउट केला ते ह्याच गोष्टीसाठी केला की आरोग्य खातं की FD खातं हे दोन्ही खात्यांमध्ये ताळमेळच नाही आहे। एक बोलतं ह्यांचं, एक बोलतं त्यांचं आहे, हा आमचा विषय नाही तो त्यांचा विषय नाही। म्हणजे खेकडे मंत्री होते, त्याच्यात ते सापडले जातील का? त्यांना संरक्षण द्यायला हे खेकड्यांसारखे एकमेकांचे पाय खेचत होते आणि आडवाआडवी करत होते। उत्तर आम्हाला एकच स्पष्टपणे पाहिजे होतं की ज्यांनी जीवघेणे खेळ केला, ज्यांनी जीवघेणे भ्रष्टाचार केला, ज्यांनी औषधात पैसे खाऊन पावडर विकली आहे लोकांना,
त्यांना तुम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित कराल का आणि जे तत्कालीन मंत्री होते त्यांना चौकशीत आणाल का? कुठे कठीण प्रश्न होता? जर कोण दोषी असेल तर करा ना, जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा, जे कोणी मंत्री असतील त्यांच्यावर कारवाई करा. चुकतंय काय अडतंय? पण ते काही बोलायला तयार नाहीत. सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळ होतोय, पण कुठेही सरकार संवेदनशील नाहीये. तसंच दुसरे ते गुलाबराव पाटील बरोबर आहे, ते देखील टपोरी मंत्री असल्यासारखे उत्तरं देतात. काय म्हणजे मेन प्रश्न सोडून बाकी सगळ्याची उत्तरं देतात. आणि अभ्यास न केल्यामुळे, म्हणजे तुम्ही बघा, मुख्यमंत्री स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. अजित पवार साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः अभ्यास करून उत्तरं देतात. एक उपमुख्यमंत्री त्यांचा काय ताळमेळच नसतो, ते काय नुसतं आणि सोडून देतात. त्यांनी खाती वाटप पण केलंय. बाकीच्या वेळी खाती स्वतःकडे कॉन्ट्रॅक्टरची डील करायला, पण उत्तरं देताना स्वतःकडे खाती नाही. आणि तसंच त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्या गटातले ते टपोरी उत्तरं देतात. आणि ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आज विधान भवनात देखील मी खरोखर जे स्पीकर आहेत अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की त्यांनी ती टपोरी जे काय तो उल्लेख होता मंत्र्यांचा तो मागे घेतला, त्यांनी मागे घ्यायला लावला, रेकॉर्डवरनं काढायला लावला. पण हे असे मंत्री जर टपोरीपणा करायला लागले हाऊसमध्ये तर फडणवीस साहेबांच्या इमेजबद्दल चिंता ही आम्हाला जास्ती आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे एक मिनट आज मुख्य सचिवांनी एक पत्र दिले. थांबा ना यार, लाईव्ह चालू आहे. मुख्य सचिवांनी पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात की अमृत योजनेमध्ये 57 लाख रुपयाचा जो अपहार झाला तो त्यांच्या मार्फत करण्यात आला. मी मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो. आणि कदाचित आपल्याला आता कळलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री घटनाबाह्य एकनाथ शिंदे ह्या सचिवांच्या मागे, मुख्य सचिवांच्या मागे का लागले होते. त्यांना बदलायचं होतं. मग प्रेशर टाकत होते, सौनिक साहेबांवर टाकत होते, सौनिक मॅडमवर टाकत होते. पण चांगल्या अधिकाऱ्यांना बदलायचं आणि जे तुम्हाला दोषी ठरवतील, जे तुमचा भ्रष्टाचार पकडतील, जे चुकीचं काम करायला नाही बोलतील त्यांना काढून टाकायचं. हा जो त्यांचा डाव होता तो मी उघडा पाडला होता. आज हे जे काही त्यांनी पत्र लिहिलं असेल, अशीच अनेक पत्र मी मागच्या काळात लिहिली होती आणि आता मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देणार आहे. रस्त्याचा घोटाळा एकनाथ शिंदेंचाच हात आहे. MMRDA जे फ्रान्सच्या देशदूतांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात पण एकनाथ शिंदेंचाच हात आहे. ह्याच्यावर सगळ्यावर मुख्यमंत्री महोदयांनी जर कारवाई केली तर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही त्यांची साथ देऊ. कारण आम्हाला देखील हा महाराष्ट्र पारदर्शक कारभार करणारा महाराष्ट्र पाहिजे, स्वच्छ महाराष्ट्र पाहिजे. फक्त एकनाथ शिंदे यांच्याच विभागाचे ही सगळी प्रकरणं पुढे आणली जात आहेत का? जाणीवपूर्वक त्यांना एकटं पाडलं जात आहे का? आता हा त्यांनी विचार करावा. कारण हलक्यात घेतलं तर काय होईल. आता हलकं फुलकं किती येतं दिसायला लागलं. नुसतं हवा होती, गॅस होता. सर किया गया है, एक तो सस्पेंड किया गया है, वो उस पर जवाब दीजिए. और दूसरा अखिलेश यादव ने ट्वीट करके अबू आसिम आजमी ने जो कहा है उसको सपोर्ट किया है. अखिलेश जी को मैं स्थिति जो सत्य परिस्थिति है वो बताना चाहूँगा. और यही बात कहना चाहता हूँ कि कल हमने देखा था कि अबू आजमी जो भाजपा की बी टीम है उनको परसों से एक्टिवेट किया गया था. कल भी हमने स्थगन प्रस्ताव दर्ज किया था, आज भी हमने लाने की कोशिश की, लेकिन स्थगन को स्वीकारा नहीं. क्योंकि उनको यही कहना था कि भाजपा की जो नीति है, फिर वो कोश्यारी हो, कोरटकर हो, सोलापुरकर हो, जिन्होंने छत्रपति शिवराय का अपमान किया, जिन्होंने महात्मा ज्योतिबा फुले का अपमान किया, जिन्होंने सावित्रीबाई फुले का अपमान किया है, उनको वो बचाना चाहते थे. यानी ये तीनों को बचा के कहीं ना कहीं लक्ष्य विचलित कर दे. हमारी तो कल भी मांग थी कि अबू आजमी को क्या सस्पेंड किया, जेल में डालिए ना, औरंगजेब की प्रशंसा कर रहे तो. लेकिन जैसे उन पे कार्रवाई कर रहे हो, कोरटकर हो, सोलापुरकर हो या कोश्यारी हो, सिर्फ आपके है या आपके नजदीक के है, इसलिए क्या आप उनके कार्रवाई नहीं करना चाहते? और यही बात है, अगर न्याय हो तो सारे के सारे महाराष्ट्र द्रोही के साथ हो, उनको भी सजा मिलनी चाहिए. कोरटकर हो या फिर सोलापुरकर हो. कल भी हम स्थगन लाएंगे. जहाँ जहाँ छत्रपति शिवराय का अपमान होता है हम शांत नहीं बैठेंगे. योगी आदित्यनाथ ने धमकी दी है कि अबू आजमी को आप यूपी भेज दो, ऐसे लोगों को इलाज करके हम वापस भेज देंगे. देखिए आज दिन कैसे आ गया है कि यूपी के सीएम वहाँ से बोल रहे हैं, लेकिन हमारे सीएम 2 दिन लेते हैं कार्रवाई करने को. हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई है कि जब दिसंबर में किसी की हत्या हुई थी, कल फोटो आने के बाद एक मंत्री को इस्तीफा देना पड़ा. योगी जी शायद अलग करते, बुलडोजर भेजते, लेकिन ये सीएम किस पार्टी के हैं, कौन सी विचारधारा के, मुझे पता नहीं. हमारे सीएम पे ऐसी नौबत आ गई, ऐसे समय आ गया है कि उन्हीं के पक्ष के 2-3 लोग छत्रपति शिवराय का अपमान करते हैं. शायद यूपी में उनपे बुलडोजर चलता है, लेकिन यहाँ तो लाड प्यार चल रहे हैं. तो सीएम में अंतर होता है, हो भी सकता है. मोहितेंच्या घराण्यातील एका महिलेला मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे लग्न फोटो पाठवलेले आहेत आणि ती महिलाही आता उपोषणाला बसणार आहे. तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? बघा, एक नग असे बसलेले आहेत. आता काय करायचंय मंत्र्यांचं? एक मंत्री टपोरीसारखे उत्तर देतात, दुसरे मंत्री उत्तर देऊ शकत नाहीत, तिसरे आपण पाहिलं काल राजीनामा दिला,
चौथे असे आहेत बलात्कार शांततेत पार पडला म्हणून पोलीस कारवाई होऊ शकत नाही किंवा झाली नाही. पाचवे असे आहेत ज्यांनी कन्व्हिक्शन झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाचा कायदा आहे तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. आज 6वा मंत्री ज्यांचे फोटो आलेले आहेत. ह्या मंत्रिमंडळात जे आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही स्वच्छ कारभार करू, फिक्सर म्हणून PS आणि OSD पण घेणार नाही, फिक्सरपेक्षा भयानक लोक आता मंत्रिमंडळात आले, तर ह्यांना पण फिक्स करणार. आदित्य जे जालन्यातील जो प्रकार झाला आहे सळई सत्तेचा, त्यातील जे आरोप आहेत, एका तरुणाला अर्धनग्न करून लोखंडी रॉडने मारहाण केली, सळई दिले, ते आरोपी तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. बघा, मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाची गोष्ट आहे की जर असा कुठचा प्रकार कुठेही घडला असेल, कुठच्याही पक्षाचे कुठच्याही पातळीचे नेते असतील, आरोपी असतील, नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, कायद्याचा धाक हा असायलाच पाहिजे. जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी चुकीचं असेल, कोण चूक करत असेल आणि ती कशामुळे करते हे एकदा साबित झालं त्याच्यावर पुढे कारवाई होईलच. पण आज आपल्या राज्यामध्ये कायद्याचा धाक आहे का जेव्हा मंत्रीच असे सगळे फिरत असतात? काल नक्की राजीनामा का दिलाय? नैतिकता म्हणून दिलाय की प्रकृती म्हणून दिलाय? ह्याचं उत्तर अजून आलं नाही. तर असं सगळं होत असताना काय कोणी उत्तर देणार याच्यावर? आदित्यजी, नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती, तेच नामदेव शास्त्री. एक मिनिट, हे झालं की नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती यापूर्वी, आता तेच नामदेव शास्त्री यांना पीडित कुटुंबाचा फोटो आलेला आहे. अशा पद्धतीने बघा, मी कशात जाणार नाही. मी एकच सांगेन तुम्हाला की कालचं जे आहे त्याच्यात सुधारित चार्जशीट झाली पाहिजे, जे सत्य परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे आणि जे कोणी ते कृत्य केलं असेल, मी जातपात धर्म न पाहता सांगतोय, जातपात धर्म न पाहता ज्यांनी कोणी ते घाणेरडे कृत्य त्या फोटोमध्ये केलं आणि जे कोणी मारेकर असतील त्यांना भर चौकात फाशी झालीच पाहिजे. तो PM साहब से समय ले, PM साहब ने समय दिया तो आगे की कार्रवाई हो सकती है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.